नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लॉज या कथेचा भाग 3. लेखक आहेत कनिष्क हिवरेकर. भाग पहिला आणि दुसरा जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच भयकथा पाहण्यासाठी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. रवीने दरवाजा उघडा पाहिला. आतील माणसाने त्याच्यासाठी जणू पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि बाहेरील अंधारातून कोणापासून तरी आपली सुटका करून रवीने आतल्या अंधारात झेप घेतली. आत येताच लाकडी फ्लोअरवर धपधप पाय टाकत रवी थबकला आणि त्याला पाठीमागे दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला. रवी गुडघ्यावर झुकून जोरजोरात श्वास भरत होता. अंगातील कोटने अधिकच घुसमट होत होती. रवीने तो कोट पटकन काढत खाली सोडून दिला. चेहऱ्यावर दरदरून घाम फुटला होता. सदऱ्याच्या बाहीने रवीने कपाळावरील घाम पुसला आणि धाप टाकत त्याने सावकाश मागे वळून बंद झालेल्या दाराला पाहिलं. तो माणूस तिथेच बाजूच्या काचेवरील पडदा सारून बाहेर काहीतरी बघत पाठमोरा उभा होता. रवीने त्या जागेचा आढावा घेतला. रवी दाराकडे आणि त्या माणसाकडे पाहत होता. ही लहानशी लॉबी होती, अंधारलेली, परंतु कोठून तरी उजेड पडत होता. रवीने उजवीकडे रिसेप्शन डेस्क पाहिला, जो पूर्ण उजव्या कोपऱ्यात व्यापला होता. त्यावर धूळ जमा होती. मागे एक छोटे कपाट होते. रवीने त्याच हाताने फिरून पाहिलं तर मागच्या कोपऱ्यात डावीकडे एक छोटा आणि डावीकडे एक मोठा कॉरिडॉर होता, जेथून मगाशी खिडकी वाटे रवीने त्याला येताना पाहिलं होतं. रवीच्या पाठीमागे काचेचा टिप्पॉय, त्याच्या पलीकडे रिकामा सोफा सेट आणि सोफ्याच्या वर नजर जाताच रवी दचकला. सोफ्यावरची भिंत आरशाने व्यापलेली दिसत होती. त्यात रवी स्वतःचे प्रतिबिंब पाहून दचकला. त्यातच त्याला आपल्या मागचा तोच माणूस दिसला, जो आता रवीच्या अगदी खांद्याजवळ उभा रवीकडे पाहत होता. रवीने दचकून मागे वळून त्याला पाहिलं आणि विचारलं, काय, तुम्ही ठीक आहात? त्याने आपला नाकावरचा चष्मा सावरून रवीला विचारलं. रवी आधीच भ्यायलेला होता. त्यात दारू आणि सिगारेटचा अंमल चढून त्याचे श्वास वाढले होते. भीती, एन्झायटीच्या संमिश्र भावनेने त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. रवी आधी त्यालाच घाबरला आणि पुन्हा त्याच्या अंगावर धावला आणि त्याची कॉलर पकडून त्याने त्या माणसाला मागे दाराला धडकवले. हे, इझी इझी म्हणेपर्यंत रवीने त्याच्यावर धावा बोलला होता. काय चालू आहे इथे, काय चालू आहे इथे? रवी त्याच्यावरच भडकला, पण त्याचे हात आणि पूर्ण शरीर भीतीने लटलट कापत होते. रवी त्याच्या तोंडावर जाऊन ओरडत होता. त्याला कळत नव्हते की हे नक्की काय चालू आहे. माझ्यावर राग काढून काही मिळणार नाही तुम्हाला, तो माणूस म्हणाला. एक मिनिट, वेट ए मिनिट, हा प्रँक आहे, होय ना? इथे प्रँक चालू आहे, बरोबर ना? रवी त्याला सोडून मागे आला आणि हात पसरत हसू लागला. कॅमेरा कुठे आहे? गाईज, कोण आहे इथे? आय एम स्कॅर्ड, ओके? आता हा जोक नाही आहे, घाबरलो मी. बस झालं आता. बस झाला हा प्रँक. बाहेर या सगळे. कोण लपलंय कॅमेरा घेऊन? या बरं बाहेर या, खूप झालं. रवी झपाझप चालत त्या मागच्या कॉरिडॉरमध्ये गेला. मग दुसऱ्या कॉरिडॉरमध्ये, जेथे किचनचा दरवाजा होता, तिथेही गेला. तसाच चालत रवी पुन्हा लॉबीच्या मध्ये आला आणि कॅमेऱ्यावर हात ठेवून पुन्हा ओरडला. कमरेवर हात ठेवून पुन्हा ओरडला. बाहेर या, यू आर बस्टेड. मी घाबरलो. नाईस प्रँक. समोरचा तो व्यक्ती गंभीर आवाजात म्हणाला. इथे कोणीही नाही आहे, तुमच्या आणि माझ्याशिवाय इथे कोणीही नाही आहे. रवी सिरियस झाला. काय? आश्चर्याने त्याने पुन्हा विचारलं. काय? इथे कसलाही विनोद सुरू नाही आहे. तुम्हाला कोणीही फसवतही नाही आहे, तो माणूस म्हणाला. नाही? मान हलवत तो पुन्हा त्याच्या अंगावर आला आणि ओरडला. तू कोण आहेस? काय नाव आहे तुझं? रमेश, तो माणूस म्हणाला. इथला केअरटेकर आहेस का तू? मॅनेजर आहेस का? तुझं आहे का हे लॉज? काय आहे हे? बोल, काहीतरी बोल. नाही, हे लॉज माझं नाही आहे, किंवा मी कुणी इथला मॅनेजरही नाही आहे. मग कोण आहेस तू? इथे काय करतोयस? बोल तरी. मीही तुझ्यासारखाच एक वाटसरू आहे. कधी काळी मी आणि माझी पत्नी सुद्धा इथून प्रवास करत होतो. तेव्हा रस्त्यात ते झाड आडवं आलं आणि आम्ही शॉर्टकट घेऊन इथे आलो. तेव्हा रात्र झाली होती. लॉजमध्ये कुणीही नव्हतं. तरी आम्ही इथं थांबण्याचा निर्णय घेतला आणि तो आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरला. झाड? ते झाड?
जे त्या रस्त्यावर आडवं पडलं आहे ते झाड? ते तर आज पडलं असं दिसत आहे. सर्वांना तसंच वाटतं. माझ्या आधीच्यांनीही जे इथे आले त्यांनाही तसंच वाटत असावं. मग ते झाड कोणी काढत का नाही? का जाणून बुजून लोकांना फसवायला ते पाडलं आहे? नाही, तो म्हणाला. त्याबद्दल माझ्याकडे स्पष्टीकरण नाही. पण ते झाड सगळ्यांसाठी पडत नाही. ज्यांची निवड झाली आहे त्यांच्यासाठी ते वाट अडवून ठेवतं. मला काहीच समजत नाही. हा काय प्रकार चालू आहे? कसली फालतूगिरी सुरू आहे इथे? रवी वैतागून त्यांना म्हणाला. पहिलं तर तुम्ही शांत व्हा. शिव्या देऊन काही मिळणार नाही तुम्हाला. ही जागा अशी कशी आहे हे समजायला वेळ लागेल. इथं जे कोणी येतं ते कायमचं इथे अडकतात. ही जागा कैद आहे. इथून सुटका नाही. इथून फक्त मृत्यूच तुमची सुटका करून देऊ शकतो. रवी हे ऐकून अगदी तंतरला. भीतीने त्याच्या पोटात गोळा उठला. मला अजूनही समजत नाही आहे मी कुठे आहे. मला काहीच कळत नाही आहे. मला चक्रावल्यासारखं होतंय. ती बाई कोण होती आणि तुझी बायको कुठे आहे? काय चालू आहे इथे? रमेशने किचनमध्ये जाऊन त्याच्यासाठी पाणी आणलं आणि त्याला प्यायला दिलं. खाली बसा, मी सगळं सांगतो. पण ऐकल्यानंतर इथून पळून जायचा मूर्खपणा मात्र अजिबात करू नका. रवी खाली सोफ्यात जाऊन बसला आणि रमेशने दिलेलं पाणी घटघट पिऊन त्याने काचेचा पेला रिकामा केला आणि धीराचा श्वास घेतला. फिलिंग बेटर? रमेशने विचारलं. रवीने तोंडचं पाणी पुसत होकार भरला. आपल्या हाताच्या बाह्या खोलात त्याने मागे गुंडाळून घेतल्या आणि दोन्ही गुडघ्यावर कोपरे ठेवत त्याने उंजळीत चेहरा खुपसला. डोळे बेडकासारखे मोठे करून रवी रमेशकडे बघू लागला. अंधार का आहे इतका? दिवे लाव. इथे दिवे नाही आहेत. अंधारच आहे. नंतर खोलीत असेल दिवा. रवीला समजलं नाही. रमेशने जवळची एक खुर्ची कार्पेटवर ओढली आणि त्यावर बसत तो पुढे सांगू लागला. काही गोष्टी क्लिअर करतो. म्हणजे पुढे मी जे सांगणार आहे ते समजण्यास तुम्हाला सोपं जाईल. रवीनेही होकार भरला. आपल्या या पृथ्वीवर आपण जेवढे जग पाहतो तेवढंच वास्तविक जग अस्तित्वात आहे असा आपला भ्रम आहे. एक प्रकारे आपण आपल्या स्वप्नात किंवा भ्रमात जगत असतो. पण त्या आपल्या तर्कशुद्ध विचारांच्या पलीकडे सुद्धा असे काही ठिकाण या जगात अस्तित्वात आहे ज्या अतिशय कुलिशित, दूषित आणि शापित आहेत. अशा जागा जगात बऱ्याच ठिकाणी आहेत. वेनिस शहरानजीक पोवेलिया बेट, जेथे हजारोच्या संख्येने प्लेगचे रुग्ण जबरदस्ती नेऊन टाकण्यात आले होते, फक्त सडून मरण्यासाठी. जपानचे फुजी पर्वताच्या पायथ्याशी युरेई आत्म्यांचे जंगल, जेथे शेकडो लोकांनी आत्महत्या केल्या आहेत आणि अजूनही होत आहेत. आपल्या देशातील भानगड किल्ला, खुद्द सरकारने सूर्यास्तानंतर तिथे भटकण्यास मनाई केली आहे. चेन्नईच्या जंगलातील डेव्हिल्स किचन असलेली अंधारदारी, जेथे 50 लोक पडून गायब झाले. कॅनडाची स्क्रीमिंग टनेल, तेथे हजारो आत्म्यांचे रडण्याचे आवाज कैद आहेत. यादी मोठी आहे, फार मोठी. हे ऐकता ऐकता रवीचे धाबे दणाणले होते. घशात कोरड पडून आवंडा अडकला होता. अशाही बऱ्याच जागा आहेत ज्याबद्दल लोकांना अजून कल्पनासुद्धा नाही आहे. ज्यांना शोध लागला ते सांगायला तेथून कधी परत आलेच नाही. त्या जागा, ते ठिकाण पृथ्वीला लागलेली कीड आहे. तेथे काहीतरी घातकी आणि अतिशय डार्क असं काहीतरी दबा धरून बसतं. आपण मानव स्वतःला श्रेष्ठ समजतो. आपला अहंभाव सर्वतोपरी समजतो. पण आपल्यापेक्षाही वरचढ काहीतरी या जगात वावरतं. ते देव आहेत, कसले सुप्रीम बिईंग आहेत किंवा आणखी काही अनिष्ट उच्च श्रेणीचे अस्तित्व आहे, त्यात कल्पना नाही. पण या सर्वात परमेश्वर हस्तक्षेप करत नाही. त्याने सृष्टी रचून ठेवली आहे आणि सृष्टीत त्याने आणखी काही रचून ठेवलं आहे हे अजूनही अज्ञात आहे. आपण जगायचं किंवा भोगायचं हेच आपले आशीर्वाद आणि श्राप आहेत. लॅबीच्या खोलीमध्ये रवीचे वाढलेले श्वास घुमत होते. प्लीज सर, हे बघा, मी फक्त एक साधारण कॉर्पोरेट एम्प्लॉई आहे. मला इथून जाऊ द्या प्लीज. मी कोणाचं काहीच वाईट केलेलं नाही. मी कधीच कोणाला हानी पोचवली नाही. प्लीज मला जाऊ द्या. रवीचा ताव बदलला होता. त्याची वर्तणूक क्षणात बदलली. त्याचा गर्व मावळला आणि तो गयावया करू लागला. मग तू इथे का आहेस? रमेशचा स्वर गंभीर आणि त्याच्या छातीत खोल रुतणारा होता. आवंडा गिळत रवी उत्तरला. म्हणजे तू काही चूक केली नाहीस, मग तू इथे का आहेस? त्याने पुन्हा विचारलं. ते काही मला माहीत नाही, पण मला इथून बाहेर पडायचं आहे. मी तुम्हाला पैसे देईन. खूप खूप पैसे आहेत माझ्याकडे. हे बघ, हे माझे सगळे. रवीने आपले वॉलेट बाहेर काढून 500च्या नोटाचं बंडल आणि त्यातून काही क्रेडिट कार्डसुद्धा खाली टाकले. हे घे, हे क्रेडिट कार्ड, हे पैसे घे. क्रेडिटला 2-2 लाख लिमिट आहे. तू वापर. मला जाऊ दे प्लीज, पण मला जाऊ दे. मला तुझे पैसे नको आहेत आणि मी तुझी काहीही मदत करू शकत नाही. मी तुला इथे बंदी बनवून ठेवलं आहे. तुला कोणीही अडवणारं नाही आहे.
मग मी इथून बाहेर कसा जाऊ? मी इथून पळून कसा जाऊ? सांग ना डॅमिट. भुईने तुझं रक्त चाखलं आहे. रमेश त्याच्या बांधलेल्या हाताकडे पाहत म्हणाला. आता तुझा हिशोब होईल. तुझ्याकडे 2च मार्ग आहेत. एक, तू इथून बाहेर जा आणि बाहेर ते जे काही आहे ते तुझा पाठलाग करून तुझा जीव घेईन. अन्यथा तुझा हिशोब होईपर्यंत तू इथेच थांब. रवी आता पेचात पडला होता. गोंधळात पडला होता. रवी आता पुरता अडकला होता. भिंतीवरच्या घड्याळात रात्रीचे 9 वाजत होते. रवीने टेबलवर आपला सर्व लवाजमा विखुरला होता. टेबलवर पडलेली पैशाची गड्डी आणि ते क्रेडिट कार्ड्स किती क्षुल्लक आहेत हे त्याला आता समजले होते. बाहेरच्या जगात या कागदाचा आणि प्लॅस्टिकच्या तुकड्यांना किती मोल आहे. पण इथे जगापासून अलिप्त जागेत काहीच नाही आहे. असेच जसे जन्मानंतर आपण रिकाम्या हाती येतो आणि मृत्यूनंतर रिकाम्या हातीच जातो. रवी काही वेळासाठी सोफ्यात बसला होता. मग उठून तो दाराशेजारी पडद्याजवळ आला. पडदा बाजूला सारत त्याने काचेच्या ओंजळवर जागेतून बाहेर डोकावून पाहिलं. डावीकडे जाणाऱ्या रस्त्याला धुक्याचा घट्ट वावर होता तर हेवन लॉजचा निऑन बोर्ड झळकत होता. रवीने फाटका आडून एक नजर फिरवत समोरच्या रिकाम्या मैदानाचा आणि त्या पलीकडच्या झुडपाचा अंदाज घेतला. समोर सुनसान मैदान होतं, पण त्याही रिकाम्या मैदानात कोणीतरी अदृश्य उभं आपल्याकडे टक लावून बघते असा भात होत होता. उजवीकडे तेच मगाचचं चिंचेचं उंच झाड आणि त्याचा जाडजूड वाकडा बुंदा एकदम नजरेत आला. रवी पटकन घाबरून मागे सरकला आणि त्याने पडदा सारून व्यवस्थित बंद केला. जणू त्याने झाडाखाली काहीतरी हलताना पाहिलं होतं. रमेश किचनमधून 2 वाफळते चहाचे कप घेऊन बाहेर आला. त्यात दुधाशिवाय काळा चहा होता. ती परत येईल का? रवीने वळत येऊन विचारलं. ती? रमेश चमकून म्हणाला. मला खूप भयंकर बाई दिसली, हडळसारखी. हडळच होती ती. नाही, ती हडळ नव्हती, रमेश म्हणाला. रमेशने त्याला एक कप दिला. रवीने तो घेण्यापूर्वी त्यात डोकावून बघितलं. घाबरू नको, तुला विष नाही देत आहे. चहा आहे, साखरेने जरा डोकं चालेल. रवीने कप स्वीकारला. हडळ नव्हती तर काय होती? भूत? चेटकीन? त्याने विचारलं. तुला हवं ते नाव दे, पण तू जे काही पाहिलं ते तुला परत या लॉजवर पाठवण्याची एक चेतावणी होती. आता खात्री नाही की ती पुन्हा येईल किंवा पुन्हा दिसेल. प्रत्येकाला काही ना काही नवीन दिसतं आणि इथं घेऊन येतं. रमेशने चहाचा घोट घेतला आणि डेस्क अलीकडे खुर्चीत जाऊन बसला. हा जखमेचा काय प्रकार आहे? जखम, रक्त, भुई, समथिंग शिट. मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण अजून मला समजलेलं नाही आहे. बस इतकेच सांगू शकतो की तुमच्या रक्ताचा थेंब या जमिनीवर पडताच तुमचा हिशोब सुरू होतो. कसला हिशोब आणि कोण करतं? ही जागा, पाप पुण्याचा हिशोब. एक अलिखित करार होतो या जागेशी आपला. कसे घडते हे मला अजून समजलं नाही. कदाचित मला ते समजणारसुद्धा नाही. कधीच नाही. त्या चक्रातून मी बाहेर पडलो आहे. कदाचित नाही सुद्धा. तो म्हणाला. तू इथून पळून का जात नाहीस? तुला काही धोका वाटत नाही का इथे रमेश? रमेश चहाचा घोट घेत जमिनीत आपली नजर रोवत म्हणाला. बाहेरच्या जगात माझं कोणीच नाही आहे. जी होती ती माझी पत्नी सुधा होती. तिलाही मी गमावलं आहे. आता बाहेरच्या जगात माझं काही राहिलं नाही आहे. जे आहे ते हेच माझं जग आहे. मरण येईपर्यंत मी इथेच राहणार आहे. हे बघ ब्रो, तुला मरायचं तर मर इथे. माझी काय चूक आहे? मी का इथे अडकून पडलोय? मला नाही राहायचं या खंडरमध्ये. कसली भिक्कार जागा आहे ही. माझं बाहेर जग आहे. मी अजून तरुण आहे. मला अजून दुनिया बघायची आहे. मला जगायचं आहे. रवी म्हणाला. तू बाहेर जेवढा जगलास तेवढंच तुझं आयुष्य होतं. आता हा जजमेंट डे आला आहे असं समज. तुला बाहेरील सगळं विसरावं लागेल बाहेरच्या जगासाठी. तू आता मेलेला असशील कायमचा. फक मॅन. रवीकडे रागाने दात ओठ खाण्याशिवाय पर्याय नव्हता. तो कोरा चहा कसाबसा नरडीखाली सरकवत रवीने कप समोर आदळला. तुला इथे लॉबीमध्येच रात्र काढायची आहे की तुला बेडरूम हवी आहे? रमेश आपल्या अधीर गंभीर आवाजात म्हणाला. रवीने लॉबीत पाहिलं. सोफा तपासला आणि सोफ्यातून चरचर आवाज होताच रवीने निर्णय बदलला. बेडरूम हवी आहे. रमेशच्या हातामध्ये एक किल्ल्यांचा जोडगा होता. हातामध्ये एक चालणारी बत्ती होती. खाली लाल टॅग आणि वर काचेमध्ये पांढरा दिवा. तो दिवा घेऊन रमेश पायरीने वरती चढत गेला. चालत चालत त्याच्या हातातील किल्ल्याचा जोडगा वाजत होता. बत्तीच्या उजेडाने भिंतीवर त्याची सावली नाचत होती. रवी रमेशच्या मागेच होता. खाली सर्व खोल्यामध्ये अडगळ आहे आणि एक माझी आहे खोली. तुझ्यासाठी वरच्या मजल्यावर एक बेडरूम आहे. या स्टेअर्सच्या जवळच आहे म्हणून वरती नेतोय. तेव्हा रवीला अचानक रमेशच्या कमरेला खोवलेली एक हँडगन दिसली. शिट, याच्याकडे तर गन आहे. रवी स्वतःशीच पुटपुटला. याचाच काहीतरी प्लान दिसतोय हा. मला मारून तर नाही टाकणार हा. हा सायको दिसतोय. मला याच्याकडून ही गन काढून घ्यावी लागेल. वाट बघतो संधीची.
रमेश त्याला वरच्या मजल्यावर घेऊन आला. तेथून आणखीही वरती जायला पायऱ्या होत्या, पण त्या गुप्प काळोखात बुडाल्या होत्या. दोघेही वरती आले तेव्हा अचानक हाडे गोठवणारा गारवा जाणवला. रवी आणि रमेशच्या श्वासावाटे वाफ निघत होती. रमेशने कंदील उचलला आणि रवीकडे आला. काय आलंय तुझ्या मनात? तुझ्या मनात काहीतरी पाप आलंय, त्याशिवाय हा गारठा येणार नाही. बोल, काय आले? रवीचे शब्द त्याच्या घशात अडकले. नाही नाही नाही, पाप कसले? काही नाही. काही बोलतोयस? रमेश त्याच्या थरथरत्या डोळ्यांमध्ये पाहत म्हणाला, मी इथली हवा जाणतो आणि ती हवा पापी विचार ओळखते. या हवेत देखील कोणी दुष्कर्म करण्याचा विचार जरी मनात आणला तर ही हवा अशी प्रेतासारखी शीत पडते. तुझ्या मनात जो काही विचार आलाय तो पुसून टाक, नाहीतर हे तापमान तोवर खाली जात राहील, जोवर तुझं शरीर कणाकणाने गोठून तुझ्या हृदयाचा आत स्फोट होणार नाही. रमेशने तात्काळ तो गण घेण्याचा विचार सोडून दिला आणि हळूहळू तापमान नियमित झाले. रवीसाठी रमेशने समोरच दरवाजा किल्ली लावून उघडला आणि रवी म्हणाला, काय या हवेला तो विचार काय आहे हे सुद्धा समजतं का? इज इट रिअली नो? रमेशने समोरचा दरवाजा आत ढकलला आणि चौकटीवर जमाधुळीचा भपकारा त्याच्या केसात पडला. रमेश तसाच आत गेला. रवी मात्र हाताने धूळ हवेत हलवत आत शिरला. तुम्ही उत्तर नाही दिलं. खोली रमेशच्या हातामधील निळसर बत्तीने उजळली होती. खोलीच्या कोपऱ्यात एक लोखंडी कॉट होता, पण त्यावर एक सिंगल आणि मऊसूर मॅट्रेस होती. बेडच्या उशाला एक टेबल लॅम्प होता, पण तो मंद होता. मागे एक बंद खिडकी होती. हो, जाणतात. ते सगळं जाणून आहेत. तुझ्या प्रत्येक विचार जो तू आता करतो आहेस, कारण ही जागा तुझ्याशी जोडली गेलेली आहे. तुझं रक्त ते चाखलं आहे आणि या भुईने परत तेच बुलशिट. रमेशने पुढे होत तीच बत्ती मेजवर ठेवली. खोलीमध्येच बाथरूम आणि टॉयलेट आहे. ही बत्ती मी इथे उजेडासाठी ठेवून जातोय. जर काही लागलं तर खाली किचन आहे. आणि 2 महत्त्वाच्या सूचना. रात्री लॉजमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नकोस. जर खिडकीवर कोणी बाहेरून वाजवलं तर खिडकी उघडू नकोस, किंवा दरवाजावर कोणी नॉक केलं तरीसुद्धा उघडू नकोस. मी आल्यास नॉक करणार नाही, सरळ हाक मारील. रवी हे नव्याने ऐकून घाबरला. मला तुझ्या बेडरूममध्ये जागा नाही आहे का? नाही आहे. बरंच अडगळ आहे. आणि दिलेल्या सूचनांचं पालन करशील तर उद्याचा दिवस बघशील. इथे तुझ्यासारखे जगण्याच्या आशेने पलायन केलेले बरेच जण भटकत आहेत. त्यांना आजही घरी जायची ओढ आहे, वासना आहे. ते तुझं दार वाजवायला येतील, खिडकी वाजवायला येतील. म्हणत रमेश दाराच्या दिशेने चालत गेला. आणि काय होईल जर मी खिडकी किंवा दार उघडले तर? ते तुला नखशिखांत झपाटतील. ते स्पिरिट्स आहेत, एव्हिल स्पिरिट, सोडणार नाहीत. सो बी केअरफुल. म्हणत रमेश दाराकडे जात होताच की पाठीमागून धावत येत रवीने थेट रमेशच्या कमरेला खोवलेली गन उपसून काढली. ए, माझी गन परत दे. तोच अनाडी रवीने ती गन पॉइंट रमेशवर रोखली. ते अवजड हत्यार पहिल्यांदा तो हाताळत होता. त्याचे हात गनच्या ओझ्याने थरथरत होते. रमेश त्याच्यापासून सावध अंतरावर उभा होता. काय रे साल्या, गन ठेवतोस? मला मारायचा प्लान आहेस ना तुझा? हां, बोल, नाहीतर इथेच ठोकतो तुला. तू चूक करतोयस रवी. अचानक एक आवाज रमेशने ऐकला आणि दाराच्या अंधारलेल्या चौकटीतून बाहेर पाहिलं. रवी, माझी गन परत दे. मूर्खपणा करू नकोस रवी, लवकर परत दे. रमेशकडे मार्ग नव्हता. तो वेगाने झडप घालून आपली गन घेण्यासाठी पुढे सरसावला आणि त्याने गन आणि रवीचा हात हवेत उचलून रोखला. रवी मात्र हात आणि गन खाली आणण्याच्या धडपड करू लागला. रमेश त्याच्या हाताला भिंतीवर आदळण्यासाठी मागे भिंतीकडे घेऊन गेला. दोघांमध्ये झटपट सुरू झाली होती. रवीच्या धक्क्याने मेजवरील बत्ती खाली पडली आणि गडगडत जाऊन ती दाराजवळ टेकली. बत्तीच्या उजेडात दोघेही हातघाईची लढाई लढत होते. रमेश आपली गन रवीच्या हातून घेऊ पाहत होता, पण रवी मात्र दात खाऊन रमेशचा गळा दाबून आणि छातीत गुडघा लावून त्याला मारायला प्रयत्न करत होता. तू मला मारायला इथे घेऊन आलास, तूच मला किडनॅप केलंस, ही सगळी तुझीच चाल आहे, रवी त्याला म्हणत होता. मी तुला मारायला? नाही आणलं मी इथे. तोच रमेश बळ लावून रवीचा गन असलेला हात खाली आणला आणि गन दोघांच्या मधोमध आली. झटपट अधिकच वाढली आणि गनमध्ये बोटे फसली गेली आणि दुसऱ्या क्षणाला एक जोरदार गन फायरचा धाड आवाज आला आणि खाली पडलेल्या गॅस मेणबत्तीच्या काचेवर सूक्ष्म असे रक्ताचे शिंदोडे उडाले. रवी आणि केअरटेकर रमेश दोघांचेही चेहरे आव असलेले स्तब्ध झाले होते. पण दोघांमधूनही रवी मागे सरकला. भयभीत, थरथरत. त्याच्या सदऱ्यावर त्याचीच नजर पडली
आणि लाल भडक रक्ताचा डाग पाहून त्याच्या हातून गन खाली निसटली आणि जमिनीवर दणकन आपटली. रवीने आपलं पोट चाचपडून पाहिलं. त्याचे हात देखील लालभडक रक्ताने माखले होते, पण पोटावर रक्ताचा डाग असूनही कुठे जखम झाली नव्हती. रवीने समोर पाहिलं तर रमेश उजेडात आपले दोन्ही उंजळीने पोट दाबून मागे धडपडला आणि जाऊन मागे भिंतीला आदळला. त्याच्या पाठीतून आणि पुढे पोटातून भळाभळा रक्त वाहत होते. रमेशने आपली जखम दाबण्याचा प्रयत्न केला, पण रक्त फार वाहत होतं. संथ रक्ताची एक नाही, दोन नाही, 3 धार जमिनीवर ओघळत होत्या. आधी काळे तपकिरी आणि नंतर लालसर मिश्र रक्ताचे थेंब आणि मग ओघळ. रमेशच्या तोंडून रक्त आलं. आपला लालभडक रक्ताचा हात हवेत उचलण्याचा त्याने शेवटचा बळ लावण्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला. रमेश जागीच ठार झाला होता. भिंतीवर पाठ घसरत रमेश खाली जमिनीवर पडला आणि मागे भिंतीवर रक्ताचा भला मोठा जाडजूड डाग उमटला, जो रमेशच्या पाठीमधून निघालेल्या रक्ताचा होता. रमेश कोसळला. रमेशचा खात्मा झाला होता. हे काय केलं मी? हे काय केलं मी? हे रवी उद्गारला. आणि आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी या कथेचा भाग 4 लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. हा भाग जर आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा आणि ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.